मम्मी. काय पिठलं? नाही नाही नाही, पिठलं नको. मग लाडू? नको. मग काय करू? बर्फी करू? हां चालेल, बर्फी कर, पण तुला जमेल? तू खायचं काम कर ग. ठीक आहे. डाळीच्या पिठाची अगदी स्वीटमार्ट सारखी बर्फी आपण घरीच बनवू शकतो. बनवायला खूप सोपी आहे आणि इंग्रेडियंट्स पण खूप कमी लागतात. आता ह्या वाटीने मी 1 वाटी डाळीचं पीठ घेतलं. आता त्याच सेम वाटीने 1 वाटीभर, म्हणजे वाटीभराला थोडंसं कमी एवढी साखर घेतलेली आहे. खरं तर वाटीभर साखर परफेक्ट होते, पण थोडीशी जास्त गोड होते म्हणून मी थोडी कमी असं एवढी साखर घेतलेली आहे. त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे आणि ते पाणी ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं, म्हणजे त्याच्याने फक्त साखर बुडून राहते. नंतर काय करायचं, ह्याच वाटीमध्ये सेम 1 वाटीभर आपल्याला तूप घ्यायचं आहे. मी इथे गाईचं साजूक तूप घेतलेलं आहे. तुम्ही म्हशीचं तूप घेतलं तरी चालू शकतं, पण साजूक तूपच वापरा. नंतर हे 1 वाटी घेतल्यानंतर हे एका पातेलीमध्ये तूप मी काढून घेते आहे. माप घेण्यासाठी मी वाटीचा यूज करते. एकाच प्रमाणात जर का आपण व्यवस्थित इंग्रेडियंट्स घेतले ना, तर आपला जो पदार्थ आपण बनवतो तो चुकत नाही. त्यामुळे ह्याच वाटीने मी सगळे गोष्टी घेतलेल्या आहेत. आता हे पातेलं जे आहे ना, ते गरम करायचं तुपाचं. तूप थोडंसं गरम करायचं, फक्त मेल्ट करून घ्यायचे, फार कडकडीत करायचं नाही. आणि हे तूप डाळीच्या पिठामध्ये घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. भज्यांसाठी आपण जसं डाळीचं पीठ मळून घेतो ना, त्या पद्धतीने आपल्याला मळून घ्यायचं आहे. हे म्हणजे एकदम गोळा करायचा नाही आहे आपल्याला. आणि हे तूप पूर्ण लागणार नाही आहे, थोडंच लागणार आहे आणि थोडं बाकी राहणार आहे. तर जेवढं लागेल तेवढंच फक्त यूज करायचं आणि व्यवस्थित असं आपल्याला मळून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये बिलकुलही गुठळी होता कामा नये. म्हणून इथे मी मिक्सरचा यूज केलेला आहे. तुम्ही पण मिक्सरचा यूज करू शकता. चमचा वगैरे यूज केला ना तर मग गाठी होतात. त्यामुळे ह्याच्याने कसं परफेक्ट हे बघा व्यवस्थित असं छान मिक्स होतं आणि एकही गुठळी राहत नाही. आता अगदी थोडंसं मी ह्याच्यामध्ये तूप घालते आहे. हे घातल्यानंतर एवढं तूप उरणार आहे, बाकीचं हे आपल्याला नंतर लागणार आहे. हे ठेवून द्यायचं, पुन्हा गरम करायचं आहे आपल्याला. हे बाजूला ठेवायचं आणि व्यवस्थित पुन्हा आता मी हे मिक्स करून घेते आहे, कारण की हे आपल्याला नंतर लागणार आहे. त्यामुळे हे बघा, आता ज्या पद्धतीने आपण भज्यांचं पीठ मळतो त्या पद्धतीने आपण हे मळून घेतलेलं आहे. साधारण तुम्हाला दाखवते याचा थिकनेस जो आहे तो अशा पद्धतीने हवा. असं झालं की मग आता बाकीची पूर्वतयारी करून घेऊयात. त्यामध्ये मी इथे थोडासा पिस्ता, नंतर बदाम आणि काजू साधारण 10-15 घेतलेले आहेत. तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडतात ना ते तुम्ही घेऊ शकता. ते असे आपल्याला, मी आता इथे माझ्याकडे ड्रायफ्रूट कटर आहे, त्या कटरने मी कट करून घेते आहे ड्रायफ्रूट्स कट झाले ना की मग आपल्याला कंटेनर घ्यायचं आणि कंटेनरला तूप लावून घ्यायचं आहे. आता हे ड्रायफ्रूट्स कट झालेले मी काढून घेतलेले आहेत एका बाउलमध्ये. आणि मग काय करायचं, आता आपल्याकडे केकचा कंटेनर असेल किंवा तुमच्याकडे कुठलं भांडं असेल किंवा कुकरचं भांडं असेल, कशामध्येही तुम्ही हे काय करू शकता, तयार करू शकता. हे काय आपल्याला गरम करायचं नाही आहे. याला तूप लावून घ्यायचं सगळ्या बाजूने व्यवस्थित. आता माझ्याकडे हा केकचा कंटेनर होता, तर मी यालाच असं तूप सगळ्या बाजूने लावून घेते आहे. तूप लावून झालं की जे ड्रायफ्रूट्स आपण कट करून ठेवलेले आहेत ना ते ह्याच्यामध्ये सगळीकडे पसरवून असे व्यवस्थित घालून घ्यायचे. म्हणजे ज्यावेळेला आपण बर्फी याच्यामध्ये घालू ना त्यावरून छान असं टॉपिंग दिसतं ह्याचं आणि खूप सुंदर असं, म्हणजे प्रॉपर अशी स्वीटमार्टमध्ये मिळते तशी बर्फी दिसते दिसायलासुद्धा. म्हणून हे व्यवस्थित सगळ्या बाजूने असं ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे. जेवढे जास्त घाल तेवढे जास्त चांगले. पण कसं आहे की तुम्हाला जे हवे ते ड्रायफ्रूट्स तुम्ही इथे घालू शकता. काजू जास्त घालू शकता, बदाम जास्त घालू शकता. मी आपलं सगळे सारखे घेतलेले आहेत आणि हे घालून घेते आहे. सगळ्या बाजूने व्यवस्थित इक्वली आपण स्प्रेड करून घ्यायचे. हे बघा किती छान दिसतात. तर ह्याच्यावरती जेव्हा आपण बर्फीचं सारण घालून घेऊ ना त्यावेळेला ते चिकटून जातील आपल्या सारणाला. आता इथे ज्या कढईमध्ये आपण साखर आणि हे घेतलं होतं पाणी, इथे गॅस चालू करायचा. नंतर एकीकडे जे उरलेलं तूप आहे त्याचाही गॅस चालू करून द्यायचा, पण तुपाचा गॅस एकदम बारीक ठेवायचा आणि हा साखरेचा पाण्याचा गॅस आहे ना हा मोठा ठेवायचा. ह्याच्यामध्ये भराभर अशी साखर अशी आपली पाकामध्ये कन्वर्ट झाली पाहिजे आणि कॉन्स्टंट असं आपल्याला हलवत राहायचं आहे. आणि खूप जास्त आपल्याला घट्ट करायचं नाही, साधारण थोडंसं घट्ट होईल पाक. हे बघा अशा पद्धतीने ते तयार करून घ्यायचं आहे. तयार करून झाल्यानंतर जे आपण डाळीचं पीठ तुपामध्ये मळून ठेवलेलं होतं ना ते ह्याच्यामध्ये असं घालायचं, जसं मी घालते आहे ना अशा पद्धतीने घालून घ्यायचं. आणि मग सगळं डाळीचं पीठ जे आहे ते चमच्यानी वगैरे काढून मग कॉन्स्टंट हे हलवत राहायचं. याला बिलकुलही म्हणजे सोडायचं नाही, नाहीतर खालती लागू शकतं. आणि शक्यतो बनवताना तुम्ही इथे पॅन वापरा. फ्राईंग पॅननी कसं होतं खाली लागत नाही, पण तूप असल्यामुळे काय होतं लागण्याचा प्रश्नच येत नाही. पण पॅन वापरला तर कसं
जरा थोडंसं आपण निवांत हे होऊ शकतं. नाहीतर लोखंडाची वगैरे कढई असेल तर ते आरामात चिटकतं आणि फार जास्त आपल्याला त्याची मेहनत घ्यावी लागते. पॅनमध्ये पटकन होतं. आता हे बघा, हे अशा पद्धतीने व्यवस्थित सगळं मिक्स झालेलं आहे. आता ह्याला आहे ना असे बुडबुडे यायला लागलेत बघा. एक साधारण मी इथे 3 ते 4 मिनटं हे फिरवलं. ह्याला असे हे बुडबुडे यायला लागलेत. बुडबुडे यायला लागले ना की आपण साईडला जे गरम करत ठेवलेलं तूप आहे ना ते थोडंसं घालायचं ह्याच्यामध्ये. एकदम सगळं तूप घालून टाकायचं नाही. थोडं आधी घालायचं, थोडं नंतर, असं दोन वेळा तरी घालून घ्यायचं. आता इथे तूप घातल्यानंतर पुन्हा एकदा असं छान असं मिक्स करून घ्यायचं. हे बघा, आता ह्याला आहे ना थोडंसं असं फेस सुटलं, म्हणजे कसं फेसाळते येते. त्याच्यामुळे काय होतं, ते हलकं होतं. असं हे होतं ना फसफसतं ना, त्याच्यामुळे ते हलकं होतं पीठ. आणि हलकं झाल्यानंतर काय होतं, बर्फी पण आपली हलकी होते. आता इथे जे उरलेलं तूप आहे ते पण घालून घ्यायचं आणि पूर्ण व्यवस्थित पुन्हा एकदा अगदी मोजून 2 ते 3 मिनटं आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. फिरवून झाल्यानंतर काय करायचं, इथे आपल्याला कळतं बघा की आपलं जे सारण आहे ते पॅनला सोडतं आहे, म्हणजे पॅनला चिकटून राहत नाही आहे, म्हणजे आपलं हे तयार झालेलं आहे. आता गॅस बंद करायचा आणि ज्या कंटेनरमध्ये आपण ड्रायफ्रूट्स घालून ठेवलेले आहेत ना त्या कंटेनरमध्ये हे सगळं जे सारण आहे ते घालून टाकायचं. बनवायला अगदी 15 ते 20 मिनटं लागतात. फार इन्ग्रेडियंट्स पण लागत नाहीत आणि खायला मात्र इतकी सुंदर लागते ही बर्फी. दिवाळीच्या निमित्ताने तुम्ही ही घरी नक्की बनवून बघा. तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर मला एक कमेंट नक्की करा. तुमची कमेंट आली की मला छान वाटतं आणि नवीन नवीन रेसिपीज बनवायला उत्साह निर्माण होतो. त्यामुळे कमेंट करायला विसरू नका. आणि तुम्ही माझ्या रेसिपीज कुठून बघताय हेही मला नक्की सांगा. आता हे सारण सगळं मी या कंटेनरमध्ये काढून घेतलेलं आहे. ते वरून जरा उलटण्याने सारखं करून घ्यायचं. आणि हे खूप गरम असल्यामुळे लगेचच आपल्याला पलटी करता येणार नाही आहे. पण हे खूप थंडही होऊ द्यायचं नाही, नाहीतर कडक होऊन जाईल. त्यामुळे कोमट असताना, आता हे बघा इथे साधारण एक 10 मिनटानंतर मी बघितलं हे कोमट झालेलं आहे, म्हणजे पूर्णपणे थंडही झालेलं नाही आहे आणि खूप कडकही गरम नाही आहे. आता काय करायचं, एका प्लेटमध्ये हे घ्यायचं आणि साईडने याच्या ज्या कडा आहेत त्या सुरीने मोकळ्या करून घ्यायच्या. म्हणजे कसं होतं, ते चिकटणार नाही आणि पडायला पटकन सोपं जातं. हे बघा, अशा पद्धतीने साईडच्या कड्या ज्या आहेत त्या मोकळ्या करून घ्यायच्या. त्या मोकळ्या करून झाल्यानंतर हे जे कंटेनर आहे ना हा पालथा करून वरतून 1-2-3 वेळा टॅप करायचं आणि आपली बर्फी निघून जाते. हे बघा, हलक्या हाताने एकदम हळूच काढून घ्यायचं. हे बघा, आपले ड्रायफ्रूट्स किती सुंदर दिसतात ह्याच्यावरती. खूप सुंदर अशी बर्फी तयार होते. आता हे बघा, कट करताना सुद्धा आता ही कट पण लगेचच कट करून घ्यायची आणि खूप खुसखुशीत आणि सुंदर आणि चवीला अप्रतिम अशी ही बर्फी तयार होते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि काय करायचं, आपल्या ज्या आकारामध्ये हव्यात ना त्या आकारामध्ये आपण कट करून घ्यायच्या. मी इथे चौकोनी आकारामध्ये साधारण किती मोठी हवी आहे त्याप्रमाणे आपण कट करून घ्यायची. तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी एकदम सिंपल साध्या रेसिपीज माझ्या चॅनलवरती अपलोड करत असते. आता ही आपली बर्फी कट करून झालेली आहे. दिसायला किती सुंदर दिसते आहे आणि खूप कमी इन्ग्रेडियंट्समध्ये आपली ही बर्फी तयार झाली. आपण ही बर्फी कधीही घरामध्ये बनवू शकतो. हे बघा, अगदी इझिली ही तुटते आहे. तुम्हीही एकदा नक्की घरी ट्राय करा आणि तुमची बर्फी कशी झाली हेही मला नक्की सांगा. आरवीला ही बर्फी खूप 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 जास्त आवडली. ती ही बर्फी बघून खुशच झाली. भेटू पुढच्या एखाद्या अशाच छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.